आज आपल्या गावामध्ये गाडी आली त्याबद्दल काय बोलशील? गावाचा नाव मोठं झालेलं आहे आणि बैलांची शर्यतीमध्ये जर विकास होत आहे आपला. काय गाडा मालकीन काय बोलशील? आज पोराचे मला गाडी भेटली आज. खूप आनंद झाला आज मला. फायनली पोहोचलो आता आपण गोठ्यावर. मस्तपैकी दोन्यांना बांधून घेतलं. इकडं राणा आहे आणि तुषार बांधतो. तर चला टाकते खाना. तो जाम नाचला पण आज फुल जल्लोष केला. हॅलो गाईज, मी चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आमच्या गावासाठी एक आनंदाची गुड न्यूज आहे. तर कसली आहे की तुम्हाला खाली जापर्यंत सांगतो. तर आमच्या गावातले जे बैलगाडा मालक आहेत त्यांनी आज जिंकले चक्क 4 व्हीलर. आम्ही दुपारी बघत होतो शर्ती इताडे गावामध्ये भिवंडी येथे चालू होत्या कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. तर त्याच्यामध्ये लक्की ड्रॉसाठी काहीतरी 4 व्हीलर ठेवली, ती जिंकले आमच्या गावातील राणा बैलाचे मालक महेश भोईर, अजय भोईर आणि त्यांच्या सोबतीचा बैल होता तो शंकर 0101 तीसगावकरांचा. त्यांचं खूप सारं अभिनंदन आणि असंच प्रगती करत राहा आणि गावाचं नाव मोठं करत राहा. आणि आता ना मिरवणूक निघणार आहे गावातून. आय थिंक विषय मंदिरापासून ते आमच्या गावातील बैल मालकांच्या गोट्यापर्यंत म्हणजे घरापर्यंत पण मिरवणूक होईल. ते तुम्हाला बघायला भेटेल. गुलाल वगैरे आणलेले गोणीच्या गोणीवरून, म्हणजे छोट्या वेळेला गोणी असतात त्या. अजून फटाके वगैरे खूप सारे आणलेले आहेत आणि बँडवालेसुद्धा. तर आमचा समजा घरातला बँड सध्या ऑर्डर नाही आहे, कारण की आम्हाला दोघांना ऑर्डर बाहेर होत्या. मी गेलेलो आशिष दादांच्या तिलक सेरेमनी शूट करायला, तेव्हा आलो आहे आणि फक्त फ्रेश झालो आहे ना. अशी आनंदाची गुड न्यूज भेटली. आणि कार्तिक पण कुठे जू गावला बायांचं गाणी बोललं म्हणून आम्ही काही ऑर्डर नाही घेतली. तर चला जाऊ आता. तिथं संपूर्ण गाव जमा होणार आहे. तुम्हाला दाखवतो किती जल्लोष होणार आहे आणि नाचून धमाल करणार आहेत सर्वजण. बघू आता कसं होतं. आता मी थांबलो आहे तुषारसाठी. तुषार पण होतं. तुषार गेले 90 धाब्यावर. तर त्याचीच वाट बघतोय. मग सोबत निघू. तुषारला बघायला घराजवळ आलो, पण तुषार बोलतो मी डायरेक्टली तिथेच येतो. तर तिथंच आहे. तर चला आता जाऊ तिथे. आणि मिरवणूक एकदम जोरदार मिरवणूक होणार आहे. कारण आमच्या गावात असं म्हणजे पहिल्यांदा असा मोठा गिफ्ट आणि भेटलं म्हणजे कार. रेनॉल्टची क्विट कार आहे. कोणती आणि कशी, आता कशामध्ये दोघांमध्ये डिवाईड होते की नाही मला ना माहिती. मग काहीतरी होईल, कारण की दोघांची बैलं होती. तीसगावकरांचा शंकर आणि शिलगावकरांचा म्हणजे आमच्या गावातल्यांचा राणा. तर बघूया चला कसं काय होतं, तुम्हाला दाखवतो. आता डायरेक्ट जाऊ विषय मंदिराच्या इथे आणि पुढं काय होईल ते तुम्हाला जल्लोष बघायला भेटणारच आहे. अजून बैलं काय आली नाही. बैलगाडा मालक तर आलेच समजा आणि कार पण आली नाही. बोलतं येत आहेत, बायपासवरपर्यंत आहेत. तर जाऊ डायरेक्ट आता तिथंच भेटतो तुम्हाला. तर बघा आणि बैलगाड्या शौकीनांनो ही व्हिडिओची मजा घ्या. तर डायरेक्ट आता तिथंच भेटू. बघू शकता क्विट गाडी आलेली आहे. तुझा का काढू फोटो? तू गेलतास बाबा सगळं आता घेतले मस्तपैकी गाडीची पूजा करायला. गाडी आणले एकदम जल्लोष करत. तुम्हाला दाखवेल नंतर व्हिडिओ काढलेली आहे. पण आता मोबाईल स्विच ऑफ झालाय. मी पण दुसऱ्याचा मोबाईल घेतलेला आहे.
फायनली बैल सुद्धा आलेले आहेत. राणा आणि तिसगावकरांचा शंकर अशी ही 2 बैलं पळाली आहेत. त्याच्या निमित्त व्हिडिओ बनवणार आहोत आपण. तर कार जिंकलेली आहे ती दाखवतो तुम्हाला. इथं बघू शकता एक्सप्लोर विथ भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहे आज. तर चला आता पहिलं बघू शकता किती पब्लिक जमलेले आहे आणि पहिल्यांदा असा मोठा गिफ्ट आलेला आहे गावामध्ये. एकदम भारी गिफ्ट आहे. हे बघ सर्व पळाली उतरवला मस्तपैकी रानाला. आता क्वालिटी थोडा डाऊन आहे. रानाला तो उतरवला शंकर. आय थिंक रानचा जल्लोष बघू शकता तुम्ही किती आहे आणि किती उत्साह आहे पोरामध्ये. फटाक्या सुद्धा लावलेल्या आहेत. चला पोरं बेरे सर्व नाचतील आता. मी तुम्हाला दाखवतो. गुलाल वगैरे खूप सारा काय आणलेला आहे आणि समोर स्पीड गाडी आहे बघू शकता तुम्ही.
आज आपल्या गावामध्ये गाडी आली त्याबद्दल काय बोलशील? गावाचा नाव मोठं झालेलं आहे आणि बैलांची शर्यतीमध्ये जर विकास होत आहे आपला. ओके. काय गाडा मालकीन काय बोलशील? आज पोराचे मला गाडी भेटली आज. खूप खूप आनंद झाला आज मला. पहिल्यांदा आई तू का बोलशील? माझ्या आज गाडी भेटली आपल्या गावामध्ये. खूप आनंद झाला. पहिल्यांदाच नानी गाडी तू? भेटली. पहिल्यांदाच गाडी आली आपल्या गावात. खूप उत्साह ना गावात. गावाचं नाव झालं ना आपले. गावाची होळी झाली ना आपले. गावाचं होली ना, गावाचं नाव रोशन झाला. गावाची होली गावात जगत आता ना. होळी आहे ना, आता होळी. होली आहे. होलीचा गिफ्ट भेटलंय. आता काट करा तो.
गाईज अक्षरशः एवढे नाचून जमलेत ना पोरं तरी अजून नाचतात. आता पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून आता चालू आम्ही आमच्या गावातील महाकालेश्वर मंदिर म्हणजे शिव मंदिराच्या इथं पण बैलांना आपलं दर्शन देतील आणि तिथून मग गोट्यावर येतील ते तुम्हाला दाखवतो. तुषार सुशांत तिकडे बसलेला आहे समोर, तर बघू आता गोट्यावर गेल्यावर काय. आणि आय थिंक वाटतं मुलाखतनं उद्या ठेवलेलं नाही, तर बघू जसं होईल तसं मला कव्हर करायला नाही भेटणार मला माहिती आहे, म्हणून मी आज आलो. आज पण माझा शूट होता तो कम्प्लीट करून इथं आलोय. आणि हे भाई लोक बघा बसल्या दोघा जण. काढली का व्हिडिओ तुम्ही? किती काढलीस? ब्लॉग पूर्ण होईल का? नक्कीच. आता सर्व मंडळी येते, आता मंदिरामध्ये जाऊ. बघू शकता पहिला आता तिकडून मंदिरामधून आले. मी बोललो तुम्हाला मंदिरामध्ये झाले, मला काही जायलाच नाही भेटलं. यांच्याशी बोलता विसरून गेलो. फायनली पोहोचलो आता आपण गोठ्यावर. मस्तपैकी दोन्ही बांधून घेतलं. इकडं राणा आहे आणि तुषार बांधतोय. तर चला टाकतो खाना. तो जाम नाचला पण आज फुल जल्लोष केला. तर काही फायनली गाडी चालली आता पासिंगसाठी, कारण की कसं काही लोक विदाउट पासिंग फिरवतात म्हणून गाडी पासिंग होईल. उद्या मग 30 करांकडे जाईल, त्यांच्याकडे पण असाच जल्लोष होईल. मग त्याच्यानंतर गाडी आपल्याकडे येईल पासिंग होऊन. त्याला तर काहीच फायनली पोचलो आणि खूप सारा असा जल्लोष झाला. तर गाडी गेली शोरूमला पासिंग होण्यासाठी. आता किती 1-2 दिवसामध्ये भेटते त्याच्यावर डिपेंड आहे. पण उद्या गाडी आय थिंक वाटतं त्यांच्या घरी चालणार आहे, त्यांच्या गावामध्ये 30 गावामध्ये. शंकर बैलाचे मालक आहे ना त्यांच्या घरी, कारण की गाडी दोघांमध्ये डिवाइड झाली. आता कारण की दोन्ही बैल वेगवेगळ्या गावातली होती. राणा शिरगावातला आणि शंकर 30 गावातला असा. चला तर आजचा मिरवणूकचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.